मंडळी नमस्कार. आज आपल्यासमोर सादर करीत आहे मराठी शुद्धलेखनाचे नियम. सादर करते डॉक्टर पवन मांडवकर आणि डॉक्टर सौ वीरा मांडवकर. मराठीच्या विद्यार्थ्यांना त्रासदायक वाटणारी गोष्ट म्हणजे शुद्धलेखन होय. शुद्धलेखनाचे अनेक नियम आहेत. विद्यार्थी सहजपणे शुद्ध लिहू शकतील असे मोजके पण महत्त्वाचे 18 नियम अभ्यासले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 1962 मध्ये मराठी लेखन विषयक 14 नियमांना मान्यता दिली. पुढे 1972 मध्ये आणखी 4 नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या. अनुस्वारासंबंधित जे नियम आहेत त्यातला पहिला नियम स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा. म्हणजे ज्या अक्षराच्या उच्चाराच्या वेळी आपण नासिकेतून उच्चार करतो अशा वेळी तिथे आपल्याला शीर्षबिंदू द्यावयाचा आहे. उदाहरणार्थ गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. तत्सम शब्दातील अनुनासिकांबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरावे. आपण स्क्रीनवर बघावे. पंकज, पंचानन, पंडित, अंतर्गत, अंबुज हे शब्द अनुस्वार देऊन आणि परसवर्ण वापरून लिहिलेले आहेत. परसवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द अनुस्वार देऊनच लिहावेत. उदाहरणार्थ दंगा, बंड, खंत, संप हे शब्द परसवर्ण देऊन लिहू नयेत. अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. उदाहरणार्थ वेदांत, वेदांमध्ये या अर्थाने, वेदांत तत्वज्ञान या अर्थाने, देहांत, देहांमध्ये किंवा शरीरांमध्ये या अर्थाने आणि देहांत म्हणजे मृत्यू. काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चार देखील स्पष्टपणे उच्चारला जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही हे शब्द पूर्वी अनुस्वार देऊन लिहिले जायचे, परंतु आता त्याच्यावर अनुस्वार देण्याची आवश्यकता नाही. दुसरा नियम असं सांगतो की य, र, ल, व, श, श, स, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. ज्ञ पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा. उदाहरणार्थ संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, मांस, सिंह हे शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, मांस, सिंह अशा प्रकारे उच्चारतो, पण लिहिताना मात्र त्यावर केवळ अनुस्वार द्यावा. नियम क्रमांक 3 सांगतो की नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ लोकांना, मुलांनी, तुम्हास, लोकांसमोर, घरांपुढे. तसेच आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. उदाहरणार्थ राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हाला, आपणास, शिक्षकांना, अध्यक्षांचे. नियम क्रमांक 4 वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. या नियमानुसार पूर्वीच्या काळी
जे अनुस्वार दिले जायचे, उदाहरणार्थ घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी, आता या शब्दांवर कुठेही अनुस्वार देण्याची आवश्यकता नाही. ऱ्हस्वदीर्घच्या संदर्भात नियम क्रमांक 5. मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. उदाहरणार्थ कवी, बुद्धी, गती. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार आणि उकार सुद्धा दीर्घ लिहिला जातो. उदाहरणार्थ पाटी, जादू, पैलू. परंतु यथामती, तथापि ही तत्सम अव्यये ह्रस्वांत लिहावीत. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ह्रस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घांत लिहावेत. पूर्वीच्या काळी हे शब्द ह्रस्वांत लिहिले जायचे, परंतु मराठीमध्ये आपण ते दीर्घांत लिहितो. उदाहरणार्थ हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, कुलगुरू. आणि व नी ही मराठीतील 2 अव्यये ह्रस्वांत लिहावीत. सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद म्हणजेच पहिला शब्द तत्सम ह्रस्वांत शब्द असेल, म्हणजेच मुळात संस्कृतात तो ह्रस्वांत असेल तर ते पूर्वपद ह्रस्वांतच लिहावे आणि ते दीर्घांत असेल तर ते दीर्घांतच लिहावे. उदाहरणार्थ बुद्धी, बुद्धिवैभव, लक्ष्मी, लक्ष्मीपुत्र. साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. उदाहरणार्थ बुद्धी, बुद्धिमान, लक्ष्मी, लक्ष्मीसहित. पूर्वीच्या काळी जे शब्द इन अंत असे प्रत्यय लागून यायचे, आता ते तसे लिहिले जात नाहीत. विद्यार्थीन, गुणीन, प्राणीन, पक्षीन यांसारखे इन अंत शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या नचा लोप होतो व उपांत्य ह्रस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता, म्हणजेच समासातील पहिला शब्द असता ते ह्रस्वांतच लिहावेत. उदाहरणार्थ विद्यार्थी मंडळ, गुणीजन, प्राणीसंग्रह, स्वामी भक्ती, पक्षीमित्र, योगीराज. जेव्हा आपण हे सुटे शब्द लिहितो जसे विद्यार्थी, गुणी, प्राणी, त्यावेळी ते दीर्घ लिहिले जातात. नियम क्रमांक 6. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा इकार किंवा उकार हा ह्रस्व लिहावा. उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे, फुगा, खुनी, सुरू, कुठे. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दांतील उपांत्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ह्रस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ दक्षिणा, गीता, अनुज्ञा, पूजा. नियम क्रमांक 7 काय सांगतो बघूया. मराठी अकारांत शब्दाचे उपांत्य इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ कठीण, नीट, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल. तत्सम म्हणजेच मुळात संस्कृत असलेल्या अकारांत शब्दांतील उपांत्य इकार व उकार मुळाप्रमाणे ह्रस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यूह. मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ह्रस्व लिहावेत. उदाहरणार्थ चिंच, डाळिंब, भिंग, खुंटी, पुंजका, भुंगा, किल्ला. परंतु तत्सम शब्दात ते मुळाप्रमाणे ह्रस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ अरविंद, चिंतन, कुटुंब,
चुंबक, निपक्षपात, मित्र, गुप्त. उपांती दीर्घ ई किंवा उ असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ गरीब, गरीबाला किंवा गरीबांना, चूल, चुलीला किंवा चुलींना. अपवाद दीर्घोपांत्य तत्सम शब्द. उदाहरणार्थ परीक्षा, परीक्षेला किंवा परीक्षांना, दूत, दूताला किंवा दूतांना. मराठी शब्द 3 अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्य रूपात उपांत्य ई उ यांच्या जागी अ आल्याचे दिसते. उदाहरणार्थ बेरीज, बेरजेला, बेरजांना, लाकूड, लाकडाला, लाकडांना. मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा अ विकल्पाने होतो. शब्दाचे उपांत्य इकार किंवा उकार जर दीर्घ असतील तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी ईच्या जागी य आणि ऊच्या जागी व असे आदेश होतात. उदाहरणार्थ काईल, कायलींना किंवा कायलीला, देऊळ, देवळाला, देवळांना. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा आल्यास त्या जागी उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी शा होतो, श्या होत नाही. उदाहरणार्थ घसा, घशाला किंवा घशांना, ससा, सशाला, सशांना. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जा आल्यास उभयवचनी सामान्य रूपात तो तसाच राहतो, त्याचा ज्या होत नाही. 3 अक्षरी शब्दातील मधले अक्षर क चे किंवा प चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. उदाहरणार्थ रक्कम, रकमेला किंवा रकमांना, छप्पर, छपराला, छपरांना. मधल्या म पूर्वीचे अनुस्वार सहित अक्षर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी अनुस्वार विरहित होते. उदाहरणार्थ किंमत, किमतीला, गंमत, गमतीला. उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ गणू, गणूस, दिनू, दिनूला. धातूला उ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तरच वू आणि वून अशी रूपे होतात, पण धातूच्या शेवटी व नसेल तर उ आणि ऊन अशी रूपे होतात. उदाहरणार्थ धाव, धावून, गा, गाऊन, कर, करून. आता काही किरकोळ नियम बघूया. पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपांत्य लिहावा. उदाहरणार्थ नागपूर, तारापूर, सोलापूर, कोल्हापूर. कोणता, एखादा ही रूपे लिहावीत. कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत. खरी खरी, हळूहळू यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ दुडुदुडू, ऋणुझुणू, लुटुलुटू. एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावे, एकारांत करू नये. उदाहरणार्थ करणे, करण्यासाठी, फडके, फडक्यांना. लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं. अन्य प्रसंगी ही रूपे एकारांत लिहावीत. उदाहरणार्थ असे केले, मी म्हटले, त्यांनी सांगितले. क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारांत लिहावेत. पूर्वी
या शब्दांच्या शेवटच्या अक्षराचा पाय तोडला जायचा, परंतु मराठीमध्ये तसा पाय तोडण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे. उदाहरणार्थ ब्रिटिश हाऊस. इंग्रजी शब्द पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारांत अक्षर आता व्यंजनांत म्हणजे पाय मोडके लिहू नये. उदाहरणार्थ MA, PhD, अमेरिकन, वॉशिंग्टन. केशवसूत पूर्वकालीन पद्य आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर पूर्वकालीन गद्य यातील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत आणि तदनंतरचे म्हणजेच केशवसूत आणि चिपळूणकर यांच्या लेखनासह त्यानंतरचे लेखन हे मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांना अनुसरून छापावे. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे मराठीमध्ये वापरली जातात. राहाणे, राहाणे, पोहाणे, पहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा, पहा, वाहा यांबरोबरच रहा, पहा, वाहा अशी रूपे वापरण्यास हरकत नाही. इत्यादी व ही हे शब्द दीर्घांत लिहावेत. अन हा शब्द व्यंजनांत लिहावा. पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. असे हे मराठीचे 18 नियम आज मी आपल्याला सांगितले आहेत. धन्यवाद.